सर नेमका काय विद्यार्थ्यांचा प्रश्न घेऊन आज मनविषय या ठिकाणी आलेली होती आणि काय तुम्हाला आश्वासन मिळालं? 2 महिने आधी शहा अँड अँकर विद्यालयाचे काही विद्यार्थी आणि पालक माझ्याकडे आले होते. त्यांचे 2 महत्त्वाचे विषय होते प्रामुख्याने. एक म्हणजे कॅप राऊंडमध्ये होऊनसुद्धा त्यांची जी फी वाढ झाली होती अचानक, कास्टमध्ये जरी असले लोक तर त्यांची अचानक फी वाढ करण्यात आली होती. त्यांचं मत होतं की GR काहीतरी आम्हाला आधी दाखवला नव्हता आणि नंतर आणला होता. आणि एक दुसरा त्यांचा विषय होता की फी नाही भरली तर परीक्षेला बसू देणार नाही म्हणून. तर 2 विषयांपैकी एक विषय जो परीक्षेला बसायचा होता तो त्या मुलांना परीक्षेला बसायला त्यांना मिळालेला आहे. मात्र हा जो फी वाढीचा विषय आहे त्या विषयामध्ये सर्व पालकांना आणि आम्ही जाऊन आज विनंती केली तर ती विनंती आत्ता मान्य झालेली आहे. त्यात त्यांनी असं सांगितलं आहे की ज्या मुलांना फी वाढ होणार आहे ती ह्या वर्षी त्यांना केली जाणार नाही. शासनाकडे कॉलेज पत्रव्यवहार करणार आहे आणि शासनाकडे ही फी वाढ होऊ नये म्हणून ते मागणी करणार आहे. त्याचबरोबर काही पालकांचं आम्ही जे मंत्री महोदय आहेत चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आम्ही भेट घ्यायला जाणार आहोत आणि त्यांनाही विनंती करणार आहोत की कृपया ही मुलं जी आहेत त्यांना आत्ता शिक्षणाची गरज आहे. हे आपल्या देशाचं भवितव्य आहे. तुम्ही असं अचानक GR काढून फी वाढ करून त्यांचं भवितव्य खराब करू नका एवढीच विनंती करणार आहोत. आत्ता मात्र कॉलेजने आम्हाला कॉपरेट केलेलं आहे. 8 दिवसांनी आम्हाला परत वेळ दिलेली आहे. याचबरोबर एक मुलगी आहे, एक मिनटं ताई, यांचे काही 1 वर्ष आधी यांनी कॉलेज सोडलेलं आहे काही वेगळ्या परिस्थितीमुळे. मात्र त्यांना कॉलेज डॉक्युमेंटेशन परत देत नाही आहे काही होऊनसुद्धा. ही आम्ही आता विनंती केली कॉलेजकडे, प्लीज असा कोणालाही त्रास देऊ नका, नाहीतर आम्ही आंदोलनाचा इशारा नक्की करू. यांना लवकरात लवकर त्यांची डॉक्युमेंट परत द्या कारण यांनाही यांच्या दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे. काय आश्वासन दिलं गेलं? समस्या अशी होती की आम्ही कॉलेजमध्ये 14 सप्टेंबर गेल्या वर्षी ॲडमिशन घेतलं होतं आणि ज्यावेळेस आम्ही इकडे ॲडमिशनला आलो होतो त्यावेळेला ॲडमिशन मॅनेजमेंटने आम्हाला सांगितलेलं की अगेन्स्ट कॅप स्पॉट राऊंड अंतर्गत ॲडमिशन तुम्ही घेतल्यास तुम्हाला कास्ट कॅटेगरीमधली फी लागेल, जी पण काय तुमची कास्ट असेल त्यानुसार. त्यांचं ऐकून आम्ही कास्ट कॅटेगरीनुसार ॲडमिशन घेतलं. त्यांनी आम्हाला कास्ट कॅटेगरीतच ॲडमिशन दिलं आणि झालं असं की सप्टेंबर महिन्यातील ॲडमिशननंतर मार्चमध्ये अचानक घरी लेटर पाठवले की 1,45,000 समथिंग तुम्हाला भरावे लागतील. शासनाचा नवीन GR आहे त्यानुसार तुम्हाला ओपन कॅटेगरीची फी लागली आहे. आणि जेवढे विद्यार्थी होते 12 ते 15 ते ऑलरेडी OBC VJNT वगैरे कॅटेगरीतले होते, ओपनमधला एकही नव्हता. मग आम्ही त्यांना विचारणा केली असं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला ओपन कॅटेगरीची फी भरावी लागेल, शासन GR आहे. मग आम्ही समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन शासन GR काढला. त्याच्यामध्ये पाहिलं की तो GR 20 जूनचा होता. तो 20 जूनचा GR आणि 14 सप्टेंबरचं ॲडमिशन याच्यामध्ये 3 महिन्याची तफावत होती. मग त्या संदर्भात आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जे आमचे दादा आहेत देसाई सर यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत केली आणि त्यांच्या थ्रूच आम्ही इकडे आलो आणि आमचे मुद्दे मांडल्यानंतर आमच्या मुलांना त्यांनी गेल्या वर्षी परीक्षेला पण बसू दिली, ह्याच वर्षी परीक्षेला पण बसू दिलं आणि पुढच्या वर्षी जी फी आम्हाला फुल फीज मागणार होते त्याच्यावर पण त्यांनी मार्ग काढून आता फुल फीज ते घेणार नाही. म्हणजे आमचा प्रश्न जवळपास 100% मार्गी लागलेला आहे. याच्यासाठी आम्ही सर्व पालक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी असेच कामं करत राहावे असं आम्ही सांगतो.